भाजपा की महिला प्रदेशाध्यक्ष और विधायक चित्रा वाघ ने ठाकरे गुट पर जमकर निशाना साधा है। उनका कहना है कि ठाकरे भूल गए हैं कि शहर चलाना बैंक खाते तक सीमित नहीं है। चित्रा वाघ ने यह भी कहा कि आज बीएमसी की एफडी फिक्स डिपॉजिट पर आलोचना की जा रही है, जबकि 2014 से एफडी की रकम और उसकी वृद्धि स्पष्ट है। उनका आरोप है कि यदि सब सही बताया जाए तो विरोधियों का मुंह खुला रह जाएगा। ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माच करणारा ठाकरे गट आज बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतोय। 2014 पासून एफडीची रक्कम कशी आणि किती वाढली हे एकदा सांगूनच टाका, पण तुम्ही सांगणार तरी कसे? सांगितलं तर तोंड घशी पडाल ना। प्रश्न एफडीचा नाही, प्रश्न विकासाचा आहे। आज 70,000 कोटी एफडी मध्ये पडून होते, पण मुंबईकर फुटके रस्ते, जुना ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते। एफडी वाढली यात कर्तृत्व काय? अहो, शहर चालवायचं असतं, बँकेचं खातं नाही। आणि जेव्हा देवाभाऊ यांच्या नेतृत्वात निर्णयक्षम महायुती सरकार आलं तेव्हा तोच पैसा कोस्टल रोड मेट्रोसाठी वापरला गेला। मुंबईकरांचा पैसा मुंबईसाठी वापरला आणि मुंबईचा कायापालट सुरू झाला। म्हणूनच आज मुंबईकरांना स्पष्ट कळलंय, ठाकरे कुटुंबासाठी बीएमसी ही तिजोरी होती, मुंबईकरांसाठीचा विकास नव्हता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई।